आबा याला किती महिने झाले? या ऊसाला आता ही 20/11ची लागवड आहे. 20/11 आता 237 दिवस झाले का? 8 महिने 37. हो 8 महिने 3 दिवस कमी. हो 15 कांड्यावर आहे. 15 16 पर्यंत काही 14-15 कांड्यावर आहे. एक साधारण फवारण्या किती झाल्या याला? फवारण्या याला आता हे 4 फवारण्या झाल्यात आता. आळवण्या आळवण्या याच्या तसं सांगायचं गेलं तर आता जितक्या खत सोडत सगळं आळवणीचंच खत येते. म्हणजे असं ड्रिपद्वारेच खत दिलं. याला काय खत असं दिलेलंच नाही. ते पण खतच नाही दिलं. नाही याला फेकून म्हणजे खत काहीच नाही. पहिला जो बेसळ डोस आहे तेवढाच याला दिलेला आहे, बाकी याला खतच नाही दिलेलं असं. आता दिवसाला तुम्ही निरीक्षण केलं का एका महिन्यात किती कांडे वाढले? एका महिन्यात 3 कांड्या वाढल्या सध्या पाऊस आला. 2.5-3 हा 2.5 नाही वाढत कांडे, 3च वाढतात. नाही पण अर्ध सुटलेलं नसती ना. व्हरायटी कोणती आहे बाई? वरायटी 13-007 ही पेरी लागवड केली ती का डोळे लावले होते हे डोळा VS आहे कोण आम्ही. काय किती वर लागवड रोप का डोळे? नाही रोप किती बाय किती वर लागवड आहे? ही 5x2 वर्ष 5x2. 72 गुंठ्यामध्ये 8,400 रुपये बसले होते. सध्या ती हाईट 15. 10 फुटात 55 ऊस आहे सध्या. 55. मोजली. 55 मोजली 2-3 55 56 समजा 50 आता पुढेच येतं. हो आजपासून सगळे शास्त्रज्ञ सांगतात पाऊस चालू होणार. हा जर समजा इथून पुढे चांगला पाऊस राहिला त्याच्यानंतर हा तर कसं आवरेज राहील? अपेक्षित उत्पन्न किती राहील? अपेक्षित उत्पन्न याचं 100 टनाचं प्लसचं चालू आहे आमचं. 100 टन तर व्हायलाच पाहिजे, कारण की असा आम्ही पारंपरिक पद्धतीने 1.5 टन गुंठ्याला काढत होतो. जाता येत नाही. आणि जागाच याच्यामध्ये नाही पलीकडे जायला. याच्यामध्ये आहे का? जाता येतं का? बरं, हे उत्पन्न काऊन निघण्याच्या मागाल तर विशेष कारण सांगतो ना तुम्हाला. ह्या दरवर्षी आपण जो पारंपरिक ऊस लावायचो ना, तर त्याच्यात 6 दाराच्या किंवा 2 फुटात, ह्या 2 फुटात 8 ते 12 पर्यंत ऊस कंपल्सरी आहे. आणि दुसरी गोष्ट, 4ही कोपऱ्याने ऊस सारखा आहे, कुठं खाली नाही वर नाही. 50 ते 55 संख्या कुठं मोजली तुम्ही? आपण जवळपास 4-5 जागावर मोजली आपल्याला. सरळ दिसतं स्थिर दिसतंय ना. हा आणि कारण पलीकडे जागा नाही माहिती तर दुसरं साधत नाही. दुसरं म्हणजे आवरेज वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे काय आहे, किंवा याची ऊसाची वाढ एकसारखी, फाक्षी जाडी थोडी कमी दिसते या 13-007 मध्ये. नाही जिथं रोप जास्त आहे समजा 13-14 ऊस आहेत हा. का तिथंच बारीक आहे, पण तिथं जाडी फार चांगली आहे. संख्या थोडी जास्त झाली. हो पण तसं जर म्हणा तर संख्या जास्त झाली तर संख्या आपण मेंटेन होणं गरजेचं आहे. हे अंतर 2 फुटावर केलं ना, हे बघा इथून ते 1.5-2 फुटावर आहे. आणि 5x2 अंतर आहे का? हो आणि 8,400 रुपये दिले. 72 गुंठे राणे आणि टार्गेट 100चं ठेवलेलं. 100चं ठेवलेलंच आहे यावर्षी. आणि पारंपरिक आपला 60 टन तर निघतच होता. ह्या क्षेत्रामध्ये 60 टन निघालेला आहे याच्या आधी. आणि हो विशेष म्हणजे ऊस काढून सोयाबीन काढून ऊसाची परत. पण ही जी जमीन होती का पहिली, एवढी कडक होती ती आता एकदम मऊ. आणि ह्याच्यामुळं खुसखुशीत झाली आता. हा दरवर्षीच्या पेक्षा या वर्षीत फरक किती आहे माहिती आहे का? मध्ये दरवर्षी ऊसात अशा फल्या मोठ्या सांदी गॅप, ऊसात संख्या लई 30 ते 35 राहायची. या वर्षी 55, 20 ऊस वाढून 10 फुटात. 10 फुटात. आणि पहिली आपली कांडी पद्धत मध्ये 35-32च्या वर ऊसच नसायची. 5 फुटावरच ऊस होता याच्या आधी बी. पण 32 ते 35 ऊस. आज मी खोड्यात जर म्हणलं तर ऊस तेवढेच भरते ना, 32 ते 35. माझ्याकडे कांदी पर्यंत 35 ऊस निघाले. हा कुठं मग त्याच्यात डोळ्यामध्ये वाढले. आम्ही असं ऐकून येतो कांडीमध्ये पुन्हा मर होती, ते 35 मध्ये कमी होती. पण ते किती राहते शेवटपर्यंत काय ते 30 सांगता होते नाही येत. 32 होते आणि पण 33. आपल्याला संख्या मेंटेन होत 1.5 नाही. टनापर्यंत आवरेज येतं कांडी पद्धतीमध्ये गुंठ्याला. शास्त्रज्ञाचं काय मत असतं बरं काय, मी आता बरेच शास्त्रज्ञाचं मत ऐकलं. हा तर टिपूर कांडी पद्धतीमध्ये 2 लाख संख्या होती ऊसाची, हा आणि ती तोडणीच्या वेळेस 25,000 निघते असं द्यायचं मत. बरोबर आहे ना. 2 किलोचा ऊस, आता कुठला ऊस 2 किलो भराचा 50 आवरेज येते आपल्याला. म्हणजे ती संख्या 25,000 मला तरी वाटत नाही, 20,000च राहत असेल. 2.5 किलो त्याला 50 टन, 25 2 किलो हा 25 30,000 लागणाऱ्या ऊसापेक्षा मरणाऱ्या ऊसाची संख्या जास्त. जास्त आहे. आणि ते जोपर्यंत खाते तोवर खाऊन घेऊन टाकते सगळं. मी केलेलं समजा 4 महिन्यातलं निरीक्षण आहे बरं का. हा कांडीतला ऊस 4-5 महिने एवढा फॉर्मला असतो, हा आणि 5 महिने ह्या रोपाच्या ऊसाकडे बघू वाटत नाही. हा
पण 5 महिन्यानंतर त्याच्यात असं बदल झाला की कांडीच्या ऊसाकडे पावाटाना आणि याच्याकडे पावाटाना नजर थांबली. 4 महिने रोप लागवड संत घेत राहते, हा कांडी तेजीत राहते, नंतर तो मागं पडतो, मग रोप नंतर चांगले डेव्हलप करतात. पण मला एक सांगा, मी जसा ऊस लावतोय का पहिलाच वर्ष रोपाचा प्रयोग आहे आपला हे. आणि रोपात एक सारखी समानता ऊसाची आलेली. ऊसात आता लोक जवळपास दरवर्षी ऊस मोजते, पण 35-40च्या वर ऊस कधी येत नाहीत कांडी पद्धतीने. त्याच वर्षी 50-55 ऊस. मला रोपात एवढे ऊस येईन वाटले नव्हते 2 फुटावर लावल्यामुळे. तूप होत नाही रोप लागवडीमध्ये. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे एक बी तूट नाही. दुसरी गोष्ट गवताळ वाढ एक बी नाही रोपामध्ये. कांडीचं नावच नाही. क्वालिटीचे मिळाले समजा. एक नंबर. हा, हे सायची रोप, हे क्वालिटीचे रोप आहे. आणि हे याची आपल्याला पावती भेटलेली आहे ना, की हे बियाण्याला घेऊ शे पुढच्या वर्षी 2 वर्ष अजून चांगला चालतो हे बियाणं. प्रमाणित बियाणे. प्रमाणित बियाणं याची पावती आहे आपल्याकडे प्रमाणित बियाण्याची. आज घेण्याला द्यायला चालते, हो नाही पण अजून 2 आपल्याला परवडत नाही. आपल्याला परवडत नाही, पण द्यायला 9 ते 11 महिन्याच्या दरम्यान बियाणे प्लॉट असतो. तर हे 11 महिन्याला बियाणे प्लॉटला एकदम 1 नंबर ऊस राहील. आणि याचं विशेष आहे ना, पाणी कुठं कमी नाही पडत. जी कांडीची खालून साईज निघाली तर कांडीची संख्या साईज वाढत गेली. कुठंच कांडी अशी बारीक नाही किंवा पाणी कमी पड म्हणून तिथं थांबली नंतर मोठी झाली. जे आपण कांडी पद्धत लावतो ते काय होतं, उन्हाळ्यातल्या मे महिन्याच्या कांड्या बारीक असतात की पुढं पुन्हा मोठा लागतात. पण इथं ती नाही. पावसाळ्यात लांब कांडी सुटते, उन्हाळ्यामध्ये आखूड राहते. पण ह्याच्यामध्ये काय आहे, जी कांडी सुटली ती त्याच्यापेक्षा प्रत्येक कांडी थोडी अर्धा इंचाने वाढतच चालली. लहान कांडी नाहीच ना. आज रोजी 14-15 कांड्यावर ऊस समजा. हा आता पावसामुळं थोडे कमी 4 कांड्या आणखीन वाढे असतात पाऊस झाला. उंची झाली याची. पण जून जुलैचा जर पाऊस असता अजून 4 कांड्या तर आरामशी झाल्या असत्या त्याच्या. आणि जे मे महिन्यात जे गैरसमज होता आपला, मे महिन्यात ऊस वाढत नाही, पण तसं काय याच्यात यावर्षी आढळून नाही आलं मे महिन्यात ऊस वाढणं. यावर्षी मे महिन्यात तर 4 कांड्या ऊस झाला. जे हितमुळं मराठवाड्यात वाढत नाही म्हणते याय ना करून नसेल. ते जर यायचीच कमान दिसायला. दरवर्षीचं काय सध्याच पुरेपूर आहे ना.